तो आणि तो म्हणजे आपल्या पूर्ण तालुक्यात चावडी मार्फतच ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना. आणि उद्योजकताचं ते फी असते असं बाहेर जास्त असते, परंतु चावडीची फक्त असं लोक फुकट देतात, त्याची किंमत राहत नाही. सर्वांचं मी विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेला आहे. बोलायचे मागते बापूंच्या बाबतीत की इच्छा असेल तर मार्ग दिसतो, आणि बरोबर त्यांना कोणती शक्ती प्राप्त असेल सांगता येत नाही. जी माहिती ऐकलेली त्यांचं कार्य अतिशय महान आहे. अशी महान व्यक्ती आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली आहे. समाजाचे लोक चांगले काम करतात, त्या चांगल्या कामाकडे समाजाची नजर असते. अशा प्रकारचे हिरे रत्न पारखले जातात आणि त्यांचा सन्मान अशा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात होतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या गावात देखील आपला काही सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. आम्हाला वाटतं की आपल्या ठेंगोळी गावातील मान्यवरांचा सन्मान झालेला आहे, आपण देखील सन्मान करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. माझ्या सहकार्याने सांगितले, सर्व सहकार्याने होकार दिला आणि हा कार्यक्रम घडून आणला. खरोखर सर्वजण आमच्या गरजेला माध्यम या ठिकाणी उपस्थित झाला. कारण शाळेचा विकास करायचा असेल, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक, त्यानंतर समाज देखील महत्त्वाचा असतो. आम्हाला समाजाचं देखील महत्त्वाचं सहकार्य घ्यायचं आहे आणि म्हणून या सर्वांमध्ये सर्वांचं सहकार्य घेऊन शाळेचा विकास कसा होईल हाही आमचा प्रयत्न आहे. म्हणून परत एकदा सर्व सहकार वृत्तींचं मी स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो. जय भारत.